मस्त एक नंबर भाऊ मस्त बोलला थोडक्यात पण लय भारी आहे लय भारी थोडक्यात आहे लय भारी विविध कलागुणांनी संपन्न असलेलं व्यासपीठ आणि या व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व मान्यवर आणि याच मान्यवरांमध्ये माझ्या अगदी काळजाच्या जवळ असलेले श्री ठाकूर सर. ठाकूर म्हणजे एक ब्रँड असतो हो, साधारण माणसाचं काम नाही आहे. कारण आपण इतिहास काढून बघितला ना, इतिहासामध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्या भारताचं नाव इतिहासामध्ये अजरामर केलेलं आहे ते दुसरे कोणी नसून ठाकूरच आहेत. ठाकूर या शब्दाचा अर्थच होतो स्वामी, आणि स्वामी म्हणजे तो आपल्या घरचा स्वामी असतो, परिवाराचा स्वामी असतो, समाजाचा स्वामी असतो, किंबहुना जगाचा किंवा ब्रह्मांडाचा सुद्धा तो स्वामी असतो. असे हे ठाकूर सर आणि त्यांचा इथं उपस्थित असलेला सर्व परिवार. आज सर वयोमानानुसार त्यांच्या शासकीय सेवेमधून म्हणजे आपल्या शाळेच्या सेवेमधून ते निवृत्त होणार आहेत. आणि या निवृत्तीच्या वेळी सरांच्या बद्दल जर बोलायचं झालं, अगदी पारिवारिक माणूस. ऍक्च्युली काय झालं माहित आहे का, जेव्हा मी सुरुवातीला सर हे होळी विभागामध्ये होते आणि माझी सर्व्हिसची सुरुवात झाली ही श्रीनगर विभागामध्ये. जेव्हा मी नोकरीला लागलो होतो तेव्हा घरून येते वेळेस मला आईनं 2 गोष्टी सांगितल्या होत्या की साहेब आणि साहेबाच्या जवळच्या माणसांच्या जवळ जायचं नाही. आणि तुम्हा सर्वांना माहित आहे सर हे साहेबांच्या जवळच्या, त्याच्या मागे लॉजिक असं होतं की भीती असते ना मनामध्ये. किंबहुना सरांचं परीक्षा विभागाचं एक ऑफिस होतं, त्या ऑफिसचा उंबरटा ओलांडीत सुद्धा हिंमत व्हायची नाही. कारण सर जेव्हा बोलायचे अतिशय स्ट्रिक्ट शाळेमध्ये, आणि आम्ही नवीन होतो. नवीन असणाऱ्या माणसांचं असं असते की बाबा अगोदर आपण आपलं बघावं काय चालू आहे काय नाही, सगळं त्याला रेकी करणं म्हणतात किंवा कोण कसं आहे कोण कसं आहे. जरा पॉलिटिकल फॅमिलीमधून आल्यामुळं जरा माणसं अभ्यासायची आम्हाला जरा सवय असल्यामुळं आम्ही बघत होतो की बाबा सर सरांचा स्वभाव चूक झाली की तात्काळ त्याला बोलणार. तात्काळ म्हणजे तात्काळ त्याला तिथल्या तिथं सरांचं उत्तर असायचं. सरांचे 2 डायलॉग फेमस, द्या रे ह्याला मेमो, याला मेमो द्यायलाच पाहिजे, चूक झाली की मेमो. किंवा सर असं म्हणायचे नेहमी हसत हसत, अरे इतके असे काही आहेत म्हणले चुका की लोकांना कितीही शिकवा पण ते वारंवार चुका करतात. ऍक्च्युली हे सगळं सरांकडे आलं कशामुळे, तर सरांनी खूप कष्टातनं त्यांच्या जेव्हा ज्या काळामध्ये त्यांचं जॉब हे झाला होता त्यांनी इतकं फाईट केलं होतं, अतिशय जवळून त्यांनी सगळ्या लोकांना पाहिलं होतं. त्याच्यामुळे त्यांना माणसांबद्दल चांगली पारख होती. माझी भीती खरी गेली केव्हा, जेव्हा आमच्याकडे साक्षी आली. मी 5वी 6वीला शिकवायला होतो आणि साक्षी आमच्याकडे आली विद्यार्थिनी म्हणून, आणि विद्यार्थ्याचे पालक म्हणून जेव्हा ठाकूर सर भेटले तेव्हा खरा त्यांच्यातला माणूस कळाला की हा माणूस किती हळवा आहे. आजही जेव्हा तुम्ही बघता कधी कधी शाळेमध्ये सर असं व्हिडिओ कॉल करतात, त्यांच्या नातीसोबत बोलत असतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव टिपणं आहे मी कधी कधी दुरून बघत असतो, अरे हाच का तो माणूस ज्याला आपण सुरुवातीच्या काळामध्ये बघितल्यानंतर अशी मनात एकदम भीती वाटायची. आणि तोच आज माणूस आपल्या नातीसोबत फोनवर जेव्हा बोलतो, नुसतं बोलत नाही तर गुलुगुलू बोलतो, काय चाललंय बाळा काय चाललंय पिल्लू असंच, आणि तोंड भरून कौतुक करतो, तेव्हा हाच का तो माणूस अशी मनामध्ये कुठेतरी शंका निर्माण होते. पण खरंच सर तुमच्याकडून जेवढं शिकलं, जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे आणि जे बरोबर आहे ते बरोबर आहे. चुकीच्या माणसासाठी कुठपर्यंतही विरोध पत्करायचा आणि बरोबरच्यासाठी जीव पण द्यायचा, असं जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे आपल्या सर्वांमध्ये असलेले हे ठाकूर सर. आणि सरांनी मला किती मदत केली आहे, माझ्यासाठी सरांनी किती माझा सांभाळ केला हे माझ्या व्यतिरिक्त कोणी जाणू शकत नाही. किंबहुना हे मी त्यांचे ऋण शब्दामध्ये सुद्धा व्यक्त करू शकत नाही. कारण आमचा स्वभाव असा थोडासा काय म्हणता येईल त्याला, नॉट मॅच्युअर असं म्हणता येईल. आणि वेळोवेळी त्यांचं जे मार्गदर्शन लाभलं, कुठल्या कठीण परिस्थितीमध्ये कसं वागायचं याबद्दल एका मोठ्या बंधूसारखं त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यामधूनच आम्ही सुद्धा म्हणजे साहेबांच्या आणि साहेबांजवळच्या माणसांच्या सोबत राहून सुद्धा आज 18 वर्ष आम्ही नोकरीतली सुखरूपपणे पूर्ण करू शकलो. याबद्दल खरंच सर मनापासून अगदी तुमचं धन्यवाद. आणि येणारं आयुष्य तुमचं तर
तुम्हाला बोर होण्याचा प्रश्नच नाहीये, कारण तुम्ही आणि तुमचा कॅनव्हास, तुमचे पेंट, तुमचे ब्रश हे सतत तुमच्या सोबत असतात. सरांचं कधी कधी रात्री 2:30-3 वाजता स्टेटस असतं. मी म्हणतो यार हे झोपतात कधी, परत सकाळी 4-4:30 वाजता पुन्हा स्टेटसवर ते कधी कधी दिसतं. म्हणजे माणूस आमच्यासारखेच आम्ही 9-10-11 वाजता झोपून लगेच सकाळी उठण्याचं कार्यक्रम, उठायला आम्हाला उशीर झाला तरी चालतं. पण सरांचं कधी पण बघा, आज सरांच्या स्टेटसला आज पेंटिंगचा एवढा भाग येतो, समजा आज 20% कम्प्लीट झाला, तर उद्या लगेच रात्रीतून 70%, इव्हन शाळा करून, शाळेचे सगळे कामं करून, इथे उपस्थित असून परत ते घरी जाऊन हे सगळं असं चालू असतं. त्याच्यामुळे पेंटिंगचा एवढा भाग येतो, समजा आज 20% कम्प्लीट झाला, तर उद्या लगेच रात्रीतून 70%, इव्हन शाळा करून, शाळेचे सगळे कामं करून, इथे उपस्थित असून परत ते घरी जाऊन हे सगळं असं चालू असतं. त्याच्यामुळे सरांना म्हणायचंच काम नाही की सर रिटायरमेंट नंतर तुम्ही खूप काहीतरी करा वगैरे, त्यांना काही गरज नाही, कारण ते करणारच आहेत. त्यांच्या वेळोवेळी आपल्याला पेंटिंग पाहायला मिळणार आहेत. सर म्हणल्याप्रमाणे सर बहुतेक आता औरंगाबादला स्थायिक होणार आहेत. तरी परंतु आजकालच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून म्हणा, आम्ही सदैव सर तुमच्या संपर्कात राहू, तुम्हाला निरोगी आयुष्य मिळो आणि असंच तुमचं नवीन नवीन चित्र आम्हाला पाहायला मिळू द्या. रंगरंगोटी आम्हाला तुमच्या आयुष्यातले सगळेच रंग आम्ही जवळून बघत आलो, यापुढे आम्हाला बघायला मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद सर. खूप छान, धन्यवाद सर.